महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले 11 अप्रैल 1827 28 नोव्हेंबर 1890 हे भारतीय समाजसुधारक, क्रांतिकारी विचारवंत, सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि शोषित, वंचित, पीडित समाजाच्या उद्धारासाठी आयुष्य वाहून घेतलेले युगप्रवर्तक होते. त्यांचे कार्य विशेषतः जाती व्यवस्था, अंधश्रद्धा, स्त्री शिक्षण आणि सामाजिक समतेच्या क्षेत्रात क्रांतिकारी ठरले. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणास्थान आणि गुरु मानले जातात. ज्योतिबा फुले यांनी आपल्या कार्यातून शोषितांना आत्मसन्मान, शिक्षण आणि समता यांचा मार्ग दाखवला. त्यांनी पाण्याचा हौद सर्वांना खुला करून सामाजिक भेदभावाला आव्हान दिले आणि अस्पृश्यांना जीवनदान दिले. खाली त्यांच्या जीवनाची सविस्तर कहाणी दिली आहे. प्रारंभिक जीवन. ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 अप्रैल 1827 रोजी पुणे, महाराष्ट्र येथील सातारा जिल्ह्यातील कटगुण गावात माळी जातीत झाला. त्यांचे वडील गोविंदराव फुले आणि आई चिमणाबाई होत्या. माळी समाज त्या काळात शेती आणि फुलांचा व्यवसाय करणारा, सामाजिकदृष्ट्या मागासलेला समाज होता. ज्योतिबा लहान असताना त्यांच्या आईचे निधन झाले, त्यामुळे त्यांचे संगोपन त्यांच्या वडिलांनी आणि सावित्रीबाईंच्या कुटुंबाने केले. ज्योतिबांनी लहानपणापासूनच जाती व्यवस्थेतील भेदभाव आणि सामाजिक अन्याय पाहिला. त्यांच्या गावातील ब्राह्मण आणि उच्चवर्णीय लोक माळी समाजाला हिणवत असत. एकदा ज्योतिबा एका मित्राच्या लग्नात गेले असता त्यांना जातीमुळे अपमानित केले गेले. हा प्रसंग त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला. यातूनच त्यांनी सामाजिक सुधारणांचा संकल्प केला. ज्योतिबा फुले यांना सुरुवातीला मराठी शाळेत शिक्षण मिळाले, पण त्यांचे वडील शेतीच्या कामासाठी त्यांना शाळेतून काढू इच्छित होते. मात्र त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि काही सुजाण व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे त्यांना पुण्यातील स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी इंग्रजी, मराठी, गणित आणि सामाजिक विषयांचा अभ्यास केला. या शिक्षणाने त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला. त्यांनी थॉमस पेन यांचे राईट्स ऑफ मॅन आणि इतर पाश्चात्य विचारवंतांचे साहित्य वाचले. यामुळे त्यांना समता, स्वातंत्र्य आणि मानवतावादी विचारांचा परिचय झाला. त्याचबरोबर त्यांनी भारतीय समाजातील जाती व्यवस्था आणि धर्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाचा अभ्यास केला. त्यांना जाणवले की शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे. सावित्रीबाईंशी विवाह आणि सहकार्य. 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी ज्योतिबा यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला. सावित्रीबाई या ज्योतिबांच्या विचारांना पूरक ठरल्या आणि त्यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना स्वतः शिक्षण दिले आणि त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रेरित केले. सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या आणि ज्योतिबांच्या सत्यशोधक चळवळीच्या आधारस्तंभ ठरल्या. पहिली शाळा. 1848 मध्ये ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांनी पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. त्या काळी मुलींना शिक्षण देणे समाजात निषिद्ध मानले जायचे. ज्योतिबांनी ही शाळा भिडे वाड्यात सुरू केली आणि सावित्रीबाई या तिथल्या पहिल्या शिक्षिका बनल्या. त्या कार्याला प्रचंड विरोध झाला. ब्राह्मण आणि उच्चवर्णीयांनी त्यांना अपमानित केले, शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर दगडफेक झाली. तरीही ज्योतिबा आणि सावित्रीबाई डगमगले नाहीत. त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचा आपला संकल्प पुढे चालू ठेवला. पुढे त्यांनी अस्पृश्य आणि शूद्र समाजातील मुलांसाठीही शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षणाचा हक्क सर्वांना मिळावा यासाठी अथक प्रयत्न केले. सत्यशोधक समाजाची स्थापना. 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली. या समाजाचा मुख्य उद्देश होता सत्याचा शोध घेणे, अंधश्रद्धा आणि धर्माच्या नावाखाली होणारे शोषण थांबवणे आणि शूद्र-अतिशूद्रांना आत्मसन्मान मिळवून देणे. सत्यशोधक समाजाने जाती व्यवस्थेविरुद्ध आणि ब्राह्मण्य कंटेंट इज कॉपीराइटेड
ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा आणि समतेचा संदेश पसरवला. त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणातून शेतकरी, कामगार आणि शोषित समाजाला जागृत केले. त्यांचे साहित्य आणि विचार आजही प्रासंगिक आहेत. पाण्याचा हौद खुला करणे. ज्योतिबा फुले यांनी 1869 मध्ये पुण्यातील आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. त्या काळी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी घेण्यास बंदी होती. ज्योतिबांनी हा हौद खुला करून सामाजिक भेदभावाला थेट आव्हान दिले. हा प्रसंग त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे आणि निर्भयतेचे प्रतीक मानला जातो. या कृतीमुळे त्यांना मसीहा असे संबोधले गेले, कारण त्यांनी पीडितांना जीवनदान दिले. आणि लेखन. ज्योतिबा फुले यांनी आपल्या लेखनातून समाजाला जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या प्रमुख साहित्यकृतींमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे. तृतीय रत्न 1855 एक नाटक, ज्यामध्ये त्यांनी जाती व्यवस्थेचे शोषण दाखवले. गुलामगिरी 1873 या पुस्तकात त्यांनी भारतीय जाती व्यवस्थेची तुलना अमेरिकेतील गुलामगिरीशी केली आणि शूद्र अतिशूद्रांना स्वातंत्र्याचा संदेश दिला. शेतक्याचा आसूड 1883 यामध्ये त्यांनी शेतक्यांच्या शोषणावर प्रकाश टाकला आणि त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. सार्वजनिक सत्यधर्म 1891 यामध्ये त्यांनी सत्यधर्म आणि मानवतावादी विचारांचा पुरस्कार केला. त्यांचे लेखन साध्या आणि स्पष्ट भाषेत होते, ज्यामुळे सामान्य लोकांना ते समजणे सोपे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु. ज्योतिबा फुले यांचे विचार आणि कार्य यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रचंड प्रेरणा दिली. बाबासाहेबांनी ज्योतिबांना आपले गुरु मानले आणि त्यांच्या सत्यशोधक विचारांना पुढे नेले. ज्योतिबांनी शूद्र अतिशूद्रांना शिक्षण, आत्मसन्मान आणि समतेचा जो संदेश दिला, तोच बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणला. बाबासाहेबांनी ज्योतिबांच्या गुलामगिरी या पुस्तकाचा विशेष उल्लेख केला आहे आणि त्यांना सामाजिक क्रांतीचे जनक मानले. वैयक्तिक जीवन आणि कष्ट. ज्योतिबा फुले यांचे जीवन कष्टमय होते. त्यांना सामाजिक सुधारणांसाठी प्रचंड विरोध आणि अपमान सहन करावे लागले. त्यांनी आपली सर्व संपत्ती आणि वेळ समाज सुधारणांसाठी वाहून घेतली. त्यांच्या कार्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. सावित्रीबाई यांनी प्रत्येक संकटात त्यांना साथ दिली. त्यांचे दाम्पत्य हे सामाजिक समतेच्या लढ्याचे प्रतीक बनले. आणि वारसा. 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिबा फुले यांचे पुण्यात निधन झाले. त्यांचे निधन ही भारतीय समाज सुधारणा चळवळीसाठी मोठी हानी होती. पण त्यांचे विचार आणि कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. त्यांच्या स्मरणार्थ पुण्यात महात्मा फुले मेमोरियल उभारले गेले आहे. त्यांचा जन्मदिवस 11 एप्रिल हा महाराष्ट्रात ज्योतिबा फुले जयंती म्हणून साजरा केला जातो. ज्योतिबा फुले यांचा वारसा. ज्योतिबा फुले यांचे कार्य खालील क्षेत्रांत क्रांतिकारी ठरले. स्त्री शिक्षण. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया घातला. जातीव्यवस्थेविरुद्ध लढा. त्यांनी शूद्र अतिशूद्रांना आत्मसन्मान आणि हक्क मिळवून दिले. सत्यशोधक समाज. या संस्थेमुळे अंधश्रद्धा आणि शोषणाविरुद्ध जनजागृती झाली. शेती आणि शेतकरी. शेतक्यांच्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवला. मानवतावाद. त्यांनी सर्वांना समान मानणारा सत्यधर्माचा पुरस्कार केला. ज्योतिबा फुले हे खरे युगप्रवर्तक आणि शोषितांचे मसीहा होते. त्यांनी आपल्या निर्भय आणि क्रांतिकारी कार्यातून भारतीय समाजाला समता, शिक्षण आणि आत्मसन्मानाचा मार्ग दाखवला. त्यांनी पाण्याचा हौद खुला करून सामाजिक भेदभावाला आव्हान दिले आणि अस्पृश्यांना जीवनदान दिले. त्यांचे सत्यशोधक विचार आणि कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान नेत्यांना प्रेरणा देणारे ज्योतिबा फुले हे भारतीय इतिहासातील एक अजरामर नाव आहे. त्यांचे जीवन आणि कार्य प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.